मंडळी, जर तुम्ही निवांत टाइमपास करत असाल आणि त्यावेळी खायला काही नसेल की आपल्या तोंडातून अगदी सहजपणे बाहेर पडतं, बघ जरा वेपर्स वगैरे आहेत का? आजकाल स्नॅक्स म्हणून वेपर्स हे अतिशय आवश्यक गोष्ट झाली आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत वेपर्स हे सर्वांनाच आवडतं. पण या वेपर्समध्ये देखील विविध कंपन्या, विविध ब्रँड्स आहेत. मित्रांनो, जर तुमचं लहानपण 90च्या किंवा 2000च्या दशकात गेलं असेल, तर तुम्ही लेज हे नाव नक्कीच ऐकलं असेल. पण या लेजला गुजरातमधल्या एका छोट्याशा कंपनीने टक्कर दिली, जिचं नाव होतं बालाजी वेपर्स. आज आपण पाहणार आहोत द स्नॅक्सवर. एक अशी लढाई जिथे जाहिरात विरुद्ध चव, परदेशी विरुद्ध देशी आणि ग्लॅमर विरुद्ध ग्राउंड कनेक्शनचा सामना झाला. काय आहे हे स्नॅक्स वॉर? बघूयात आजच्या इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी आदित्य आणि तुम्ही पाहत आहात बिझनेसवाला साईराज. मित्रांनो, 1990च्या दशकात भारतात ग्लोबल कंपन्यांची लाट आली. पेप्सी कोकशी लढण्यासाठी भारतात आली. पण फक्त कोलाच नाही, तर ही पेप्सी स्नॅक्स मार्केटमध्येही उतरली, लेज हे ब्रँड घेऊन. पेप्सीने भारतीय बाजार गाजवायचे ठरवलं. टीव्हीवर सलमान खान, सैफ अली खान आणि आलिया भट्ट लेजच्या जाहिरातीत दिसू लागले. चकचकीत पॅकेजिंग, हायफाय मार्केटिंग आणि परदेशातून आलेली प्रीमियम फील, त्यामुळे लेज लवकरच मेट्रो सिटीजमध्ये लोकप्रिय झाली. पण गावामध्ये, लहान शहरांमध्ये काहीतरी वेगळंच चालू होतं. एखादा नवीन प्रोडक्ट शहरामध्ये लगेच लोकप्रियता मिळवतो, पण ग्रामीण भागात नवनवीन गोष्टी लगेच एक्सेप्ट केल्या जात नाहीत. ग्रामीण भागात पैशाचा देखील विचार केला जातो. ग्रामीण भागातील समाज जीवन हे देखील याला कारणीभूत ठरेल. अशाच परिस्थितीत गुजरातमधल्या सुरत शहरात एका मध्यमवर्गीय कुटुंबात 1980च्या दशकात एक नवीन सुरुवात करत, तीही एका साध्या स्टेशनवरील कॅन्टीनमधून. ही आहे चंदूभाई विरानी यांची कहाणी. सुरुवातीला भजी, वडापाव, वेपर्स जे मिळेल ते विकलं. पण लोकांना वेपर्स एवढे आवडले की त्यांनी पूर्ण लक्ष त्यावर केंद्रित केलं. थोड्याच वर्षात बालाजी वेपर्स हे नाव सुरतमधल्या घराघरात पोचलं. कधीच जाहिरात केली नाही, पण चव अशी होती की लोक स्वतःच ब्रँड अँबॅसेडर बनले. लेजचं पॅकेजिंग भारी, पण किंमत 10 पासून सुरू. बालाजीचं पॅकेजिंग साधं, पण 5 मध्ये. मिळणारा माल दुप्पट. दुकानदार विचार करू लागले, लेजमध्ये फायदा कमी आणि बालाजीमध्ये मार्जिन जास्त. लोक म्हणायचे, भूक लागली तर लेज एक पॅकेट पुरत नाही, पण बालाजी भरपेट मिळतं. तिथेच लढाईचं गणित बदललं. बालाजीने गुजरातमध्ये लेजला मागे टाकलं. पुढे महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेशमध्येही झेंडा रोवला. लेजला प्रत्येक गोष्टीसाठी बजेट लागत, जाहिरात, सेल्स, प्रमोशन. पण बालाजीला फक्त चव आणि किंमत आणि विश्वास यावरच काम केलं. पेप्सीने कुरकुरे आणलं, अंकल चिप्स विकत घेतलं, फ्लेवर्स बदलले, पण एक गोष्ट करू शकले नाहीत, स्थानिक माणसाशी नाळ जोडणं. बालाजीचा नेटवर्क स्वतःच तयार केला. 550 डिस्ट्रीब्युटर, 800 वाहनं आणि हजारो किराणा दुकानदार. आजही बालाजीची जाहिरात जास्त कुठे पाहिली आहे का? कदाचित नाहीच. पण ते प्रत्येक पानवाल्याकडे, प्रत्येक स्टेशनवर आणि शाळेच्या समोरच्या दुकानात असतं. आज बालाजी वेपर्सची उलाढाल हजारो कोटींमध्ये आहे. भारतातल्या स्थानिक ब्रँड्सना बालाजी वेपर्स अधिक प्रेरणा देणारा ब्रँड बनला आहे. हे फक्त एका चिप्स कंपनीचं यश नाही, हे यश आहे भारतातल्या छोट्या छोट्या व्यवसायाच्या चिकाटीचं आणि स्वदेशी मनोवृत्तीचं. पेप्सी आजही मोठा आहे, पण जेव्हा एखादा खेड्यातील दुकानदार 5 रुपयांचं बालाजी पॅकेट हातात देतो, तेव्हा ते देशी आत्मविश्वासाचं प्रतीक बनते. एका भारतीयाने बनवलेल्या ब्रँड एका परदेशी कंपनीला टक्कर देत आज उंचीवर पोहोचला आहे. यामध्ये बालाजी वेपर्सच्या संघर्षाची कहाणी आहे. तुमचं आवडतं पॅकेट कोणतं, लेज की बालाजी? कमेंट करून जरूर सांगा. अशाच रंजक भारतीय सक्सेस स्टोरीज पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.